ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड चॅनलमध्ये म्हणजेच AACG चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर इथे बोलणार आहोत, तो म्हणजे दुसरा विवाह. अनेक ठिकाणी आपण पाहतो की समाजामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स तसेच दुसरे लग्न करणे या गोष्टी सहसा दिसतात. त्यावरच आपण कायदा याविषयी काय म्हणतोय यावर आपण आजचं लेक्चर घेणार आहोत. तर पहिल्यांदा विवाह आणि कायदा. तर भारतीय संस्कृतीत विवाह हे एक पवित्र बंधन मानले जाते, जे केवळ सामाजिक नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु जेव्हा वैवाहिक जीवनात मतभेद, हिंसाचार किंवा अन्य कारणांमुळे संबंध टिकत नाहीत, तेव्हा घटस्फोट ही कायदेशीर प्रक्रिया वापरली जाते. घटस्फोट झाल्याशिवाय दुसरे लग्न करणे किंवा दुसरे लग्न केल्यास ते कायद्याने बेकायदेशीर ठरते आणि अशा कृत्यावर IPC कलम 494 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. विवाह कायद्यानुसार एका वेळी एकच विवाह वैध मानला जातो आणि त्याचे उल्लंघन द्वैविवाह किंवा बिगॅमी म्हणून ओळखले जाते. हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये याचे स्पष्ट उल्लेख आहेत. या प्रकरणाच्या घटना केवळ वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करत नाही तर सामाजिक पातळीवरही संकट निर्माण करतात. त्यामुळे या विषयावर जनजागृती आणि कायदेशीर साक्षरता अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पात आपण या संकल्पनेच्या विविध कायदेशीर पैलूंवर सखोल चर्चा करणार आहोत. विवाहाच्या नात्याला कायद्यानं विशिष्ट नियमात मर्यादित केले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षेपासून कोणीही वाचू शकत नाही. स्त्रियांचं सक्षमीकरण आणि त्यांचा न्याय हाच मुख्य हेतू आहे. समाजातील अनेक प्रकरणांमध्ये दुसऱ्या लग्नांमुळे न्यायालयीन लढाया वाढल्या आहेत. विवाह, घटस्फोट आणि दुसरे लग्न यावर कायदेशीर माहिती असणे आता काळाची गरज आहे. आता आपण पाहणार आहोत IPC कलम 494 नुसार कायद्यातील तरतुदी काय आहेत. IPC म्हणजे भारतीय दंडसंहिता. आता IPCला भारतीय न्यायसंहितेमध्ये बदलण्यात आलेले आहे, पण आपण आज IPC 494 बद्दल पाहूयात. कलम 494 नुसार जर एखाद्या व्यक्तीने तिच्या जोडीदारासोबत घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केले तर तो गुन्हा ठरतो. यासाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवास व दंड अशी शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे हा गुन्हा नॉन कॉग्निझेबल आहे, म्हणजे पोलीस थेट अटक करू शकत नाहीत. न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. या कायद्याची अंमलबजावणी हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मीयांवर होते. मुस्लिम पुरुषांना अनेक विवाहाची मुभा असली तरी मुस्लिम महिलांना ती परवानगी नाही. खोटे कागदपत्र वापरून किंवा धर्मांतर करून केलेले लग्न देखील या कलमांतर्गत गुन्हा ठरू शकतो. म्हणूनच कोणतेही निर्णय घेताना कायदेशीर सल्ला जरूर घेणे आवश्यक आहे. आपल्याला याबद्दल काहीही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कधीही निसंकोचपणे संपर्क करू शकता. या गुन्ह्याची FIR दाखल करण्यासाठी तक्रारीची आवश्यकता असते. पत्नीला किंवा तिच्या कुटुंबियांना याबाबत तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. कोर्टात याचे सबळ पुरावे दिल्यासच शिक्षा होऊ शकते. काही वेळा आरोपी दुसरं लग्न लपवतो, त्यामुळे तपासात उशीर होतो. अशा गुन्ह्यांमध्ये महिलांनी कायद्याची माहिती घेऊन सजग राहावे. आता आपण पाहणार आहोत हिंदू विवाह कायदा 1955 याच्या महत्त्वाच्या कलमांचा आढावा. हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये विवाह वैध ठरण्यासाठी विविध अटी दिल्या आहेत. त्यातील महत्त्वाची अट म्हणजे विवाह करताना दोघांपैकी कोणीही आधीपासून विवाहित नसावा. जर असे आढळून आले की व्यक्तीने आधीचा विवाह संपवलेला नाही तर विवाह शून्य म्हणजे वैध मानला जातो. कलम 11 नुसार शून्य विवाहासाठी न्यायालयीन प्रमाणपत्र मिळवता येते. कलम 17 द्वारे द्वैविवाहिक करणाऱ्याला IPC अंतर्गत फौजदारी कारवाई सामोरे जावे लागते. सेपरेशन म्हणजे वेगळे राहणे हे घटस्फोट समजले जात नाही. केवळ कोर्टाचा अंतिम आदेश हाच कायदेशीर घटस्फोट ठरतो आणि त्यानंतर दुसरे लग्न वैध ठरते. यामध्ये महत्त्वाचे विवाहाच्या वैधतेसाठी वय, संमती आणि पूर्व वैवाहिक स्थिती यांचा विचार केला जातो. हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहित स्थितीत दुसरे लग्न केल्यास ते बेकायदेशीर ठरते. कोर्टात अशा विवाहाला आव्हान देता येते
आणि रद्द करता येतो. अशा प्रकरणाचा वारसा हक्क मुलांचे अधिकारही गुंतागुंतीचे होतात. कायद्याची योग्य अंमलबजावणी वैवाहिक नात्याला स्पष्टता आणि सुरक्षा देते. आता आपण पाहूया याचा दुसऱ्या विवाहाचा सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो. तर द्वैविवाहाचा परिणाम सर्वप्रथम कुटुंबावर होतो. त्यातून पती पत्नी, त्यांची मुले व इतर नातेवाईक यांच्या संबंधात तणाव निर्माण होतो. मुलांमध्ये असुरक्षितता आणि मानसिक तणाव वाढतो. समाजामध्ये अशी कृत्ये बदनामीला कारणीभूत ठरतात. दुसऱ्या पत्नीला कायदेशीर मान्यता मिळत नाही. हा खूप महत्त्वाचा विषय आहे की दुसरी पत्नीने कितीही काही केले तरी ती कायदेशीर पत्नी होत नाही आणि तिच्या मुलांच्या वारसा हक्कात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पहिल्या पत्नीला न्यायासाठी कोर्टात धाव घ्यावी लागते आणि दुसऱ्या पत्नीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहते. त्यामुळे फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक स्तरावरही गंभीर परिणाम होतात. तर यातील महत्त्वाचे, अशा प्रकरणांमुळे महिलांमध्ये कायद्याविषयी भीती निर्माण होते. सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान यावर मोठा आघात होतो. मुले मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतात आणि त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. समाजात महिलांचा न्यूनगंड वाढतो आणि त्यांचं व्यक्तिमत्व दडपलं जातं. त्यामुळे विवाहपूर्व कायदेशीर माहिती आणि सजगतेची गरज अधिक आहे आणि ती आपण करायलाच पाहिजे. यामध्ये काही न्याय दिलेले आहेत कोर्टाने. त्यामध्ये एक असा न्याय 1995 मध्ये दिला होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय खूप महत्त्वाचा आहे. या प्रकरणात काही हिंदू पुरुषांनी इस्लाम धर्म स्वीकारून दुसरे लग्न केले होते, पण त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला नव्हता. कोर्टाने याला फसवणूक मानले आणि हे द्वैविवाह असल्याचे स्पष्ट केले. तर इथे बघा, धर्मांतर केल्यामुळे पहिला विवाह संपतो असे मान्य करता येणार नाही, असे मत कोर्टाने सांगितले. न्यायालयाने IPC 494 नुसार अशा कृतीला गुन्हा ठरवले. शिवाय या प्रकरणात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याची गरजही मांडण्यात आली. या निर्णयामुळे विवाह कायद्यात अधिक स्पष्टता निर्माण झाली. याचे महत्त्वाचे जर पाहिले आपण तर या खटल्यामुळे कायद्याचा गैरवापर थांबण्यास मदत झाली. व्यक्ती धर्म बदलून कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही, हे ठळकपणे येथे सांगण्यात आले. यामध्ये महिलांच्या हक्कांसाठी संरक्षण महत्त्वाचे ठरले. विवाहित महिलांनी कायदेशीर मार्गदर्शन घेणे यामुळे अधिक महत्त्वाचे बनले. तसेच दुसरी एक केस होती, त्यामध्ये लिली थॉमस प्रकरणातील न्यायालयाने सरला मुद्गल निर्णयावर आधारित स्पष्ट भूमिका घेतली. या खटल्यात एका हिंदू पुरुषाने दुसरे लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला, पण पहिल्या पत्नीचा घटस्फोट घेतला नव्हता. न्यायालयाने हे स्पष्ट केले की धार्मिक बदल फक्त दुसरे लग्न करण्यासाठीच केल्यास ते वैध ठरत नाहीत. अशा कृतींवर IPC 494 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. या निर्णयामुळे महिलांच्या हक्कांना न्याय मिळाला आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी मार्ग मोकळा झाला. आता या प्रकरणाने विवाह कायद्यातील अनिश्चिततेला स्पष्टता मिळवून दिली. यातील महत्त्वाचे म्हणजे या निर्णयाने फसवणूक विवाह या संकल्पनेला कायदेशीर उत्तर दिलं. धर्मांतर फक्त दुसरे लग्न करण्यासाठी वापरणे हे कायद्याचा दुरुपयोग मानले गेले. पहिल्या पत्नीला कायदेशीर संरक्षण मिळाल्याचे हे उदाहरण ठरले आहे. यामुळे महिलांना न्याय व्यवस्थेवर विश्वास निर्माण झाला. न्यायालयाने स्पष्ट केले की वैवाहिक धोका गुन्हा ठरतो, त्यामुळे असे करणे शक्यतो टाळावे. धर्म बदलून कोणताही घटस्फोट घेणे किंवा द्विविवाह किंवा जास्त विवाह करणे कधीही कायदेशीर नाही होत. यानंतर आपण पाहणार आहोत घटस्फोट प्रक्रिया काय असते. घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात विधिवत अर्ज करावा लागतो. घटस्फोटाचे कारण स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असते. जर दोन्ही पक्ष सहमतीने घटस्फोटाला तयार असतील तर म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्स ही सोपी प्रक्रिया वापरता येते. परंतु एका पक्षाने नकार दिल्यास एकतर्फी घटस्फोट प्रक्रिया ही करावी लागते. ती वेळखाऊ असते. फक्त वेगळं राहणं म्हणजे घटस्फोट समजले जात नाही. न्यायालयाच्या अंतिम आदेशाशिवाय घटस्फोट वैध मानला जात नाही आणि त्याशिवाय दुसरे लग्न केल्यास कायदेशीर गुन्हा असतो. तर महत्त्वाचे म्हणजे घटस्फोट प्रक्रियेत साक्षीदार, पुरावे आणि सुनावणी यांची आवश्यकता असते. कोर्टात अर्ज दाखल केल्यानंतर कूलिंग पिरियड देखील ठेवला जातो. घटस्फोट नंतर मुलांच्या ताब्याबाबतही निर्णय घेतला जातो. घटस्फोट प्रक्रिया पूर्ण न करता दुसरे लग्न केल्यास ते रद्द होऊ शकते. न्यायालयाची मदत घेतल्यास महिलांचे हक्क सुरक्षित राहतात. तसेच लग्न घटस्फोट हा जर करायचा असेल तर 1 वर्ष सेपरेट राहणे गरजेचे असते. यानंतर आपण पाहणार आहोत की महिलांचे हक्क आणि संरक्षण कसे करता येते. कायद्यानुसार महिलांना 495 आणि
494 अंतर्गत तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. पहिल्या पत्नीला कायद्याने संरक्षण दिलेले असून ती न्यायालयात जाऊन पतीविरुद्ध फौजदारी कारवाई करू शकते. दुसऱ्या पत्नीला कायदेशीर मान्यता मिळत नाही, ज्यामुळे तिच्या मुलांच्या हक्कांवरही परिणाम होतो. महिलेला निर्वाह भत्ता, संरक्षण आणि सन्मान मिळावा यासाठी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आणि महिला आयोग यांचा उपयोग करता येतो. न्यायालय देखील महिलांचे हक्क जपते आणि त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत मदत करते. यातील महत्त्वाचे, महिलांनी पोलीस ठाणे किंवा महिला आयोगात तक्रार दाखल करू शकतात. कायद्यामुळे महिलांना आत्मनिर्भर बनण्यास मदत मिळते. सामाजिक आणि आर्थिक संरक्षण यासाठी न्यायालय आवश्यक ते आदेश देते. महिलांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन मिळवण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत महिलांनी मानसिक धैर्य आणि कायदेशीर आधार बाळगावा. पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी घाबरू नये. पोलीस आणि महिला आयोग हे सर्व तुमच्या मदतीला कधीही तत्पर असतात. तसेच तुम्ही कोणत्याही वकिलांकडे यासाठी सल्ला घेऊ शकता. तुम्हाला आमची मदत हवी असल्यास आम्हीही तुम्हाला त्याबद्दल मदत करू. त्याविषयी आम्ही कोणतीही फीस घेणार नाही. त्यानंतर आपण पाहणार आहोत कायदेशीर सल्ला आणि सावधगिरी. घटस्फोटाच्या आधी दुसरं लग्न करणे टाळावे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कायद्यानुसार घटस्फोटाचा अंतिम आदेश आणि प्रमाणपत्र मिळवल्यावरच दुसरे लग्न करण्याचा विचार करावा. केवळ सेपरेशन किंवा समजूतदारपणाने वेगळे राहणे म्हणजे घटस्फोट नव्हे. काही लोक स्टॅम्प पेपरवर तसे लिहून घेतात. हे अवैध आहे. केवळ म्हणूनच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच पुढील पावले उचलावीत. अशा परिस्थितीत वकिलांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. कायद्याचे उल्लंघन झाल्यास शिक्षा निश्चित आहे आणि त्याचे सामाजिक परिणामही गंभीर असू शकतात. येथे महत्त्वाचे, कायदेशीर सल्ला घेतल्याने भावनिक आणि आर्थिक नुकसान टाळता येते. वकिलांच्या मार्गदर्शनाने योग्य कागदपत्रांची तयारी करता येते. चुकीचा सल्ला घेतल्यास गुन्हा सिद्ध होण्याची शक्यता वाढते. इंटरनेटवर माहितीऐवजी अधिक कायदेशीर सल्ल्यांचा अवलंब हा खोटा दिलेला असतो. त्यामुळे इंटरनेटवर घेण्यापेक्षा तुम्ही वकिलांची माहिती घेतलेली कधीही चांगली. दुसरे लग्न करताना कायद्याची पूर्तता हीच सुरक्षिततेची गुरीकिल्ली असते. त्यामुळे असे जर कोणी विवाह करण्याच्या विचारात असेल तर तो करू नये असं आम्ही सरळ सांगेल. तर आज आपण AACG म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड चॅनलमध्ये इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. तुमचे कोणतेही प्रश्न असतील, कोणतीही भीती असेल किंवा तुमच्या पतीने जर काही दुसरा विवाह केला असेल तर कायदेशीर मदत आम्ही तुम्हाला नक्की करू. त्यासाठी आमच्या ईमेल ID म्हणजेच advocateabhinandangayakwad@gmail.com यावर संपर्क तुम्ही करू शकता किंवा येथे आम्हाला तुमचा ईमेल ID पाठवा. आम्ही तुम्हाला मेसेज करू. धन्यवाद.